सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे। मी आज आपल्यासोबत ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे नवल गजानन कोल्हे। नवल कोल्हे हा विद्यार्थी गोळेगाव या गावचा, गोळेगाव तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा। नवल सेवा साधना गुरुकुलमध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 8वीला प्रवेश घेण्यासाठी आला। नवल जेव्हा गुरुकुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि वडिलांसोबत गुरुकुलमध्ये आला तेव्हा आम्ही त्याची एक छोटीशी एंट्रन्स घेण्याचं ठरवलं। नवलला आम्ही विचारलं की तुला नवल गजानन कोल्हे हे नाव इंग्रजीतून लिहिता येतं का? तर नवलने क्लिअर सांगितलं की मी माझं नाव सुद्धा इंग्रजीतून लिहू शकत नाही। तुला मराठीचे जोडाक्षर वाचता येते? नवलने सांगितलं नाही, मी मराठी सुद्धा वाचू शकत नाही। गणिताचे गुणाकार भागाकार क्रिया तू आता 8वीला गेलास, नवलने सांगितलं ते सुद्धा मला येत नाही। म्हणजे नवलचा अभ्यास प्रचंड कच्चा होता। आम्ही नवलच्या वडिलांना आणि नातेवाईकांना सांगितलं की नवलचा प्रवेश गुरुकुलमध्ये होणार नाही। तेव्हा नवलच्या वडिलांनी एक वाक्य गुरुकुलला सांगितलं की सर, नवल तुमच्या घरी पाहुणा आला आहे म्हणून त्याला 1 वर्ष गुरुकुलमध्ये सांभाळा, त्याला फक्त मराठी जरी वाचता आली तर वर्षाच्या शेवटी मी समाधानी होईल। त्याला इंग्रजी का वाचता नाही आली, त्याला गणित का नाही आले म्हणून मी तुम्हाला कोणतीही तक्रार करणार नाही, त्याला पाहुणा म्हणून गुरुकुलमध्ये घ्या। नवलच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन आम्ही नवलला गुरुकुलमध्ये ठेवलं। नवलचं आम्ही दिवाळीपर्यंत निरीक्षण केलं। 4 महिन्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की नवलला अभ्यासापेक्षा शेतीमध्ये आवड आहे। गुरुकुलाच्या कोणत्या झाडाला पाण्याची आवश्यकता आहे, खताची आवश्यकता आहे, कोणतं झाड सुकत आहे, कोणत्या झाडाला फळं लागलेली आहेत हे नवलला सगळ्यात अगोदर माहीत असायचं। आणि मैदानावर कुठं बोरीचं झाड उगून आलंय आणि त्या झाडाला काटे आहेत आणि मुलांना ते काटे टोचत आहेत म्हणून नवल टिकाव आणि कुदळ घ्यायचा आणि त्या बोरीच्या झाडाला बुडापासून उपटून टाकायचा। म्हणजे आमच्या असं लक्षात आलं की नवलला अभ्यासामध्ये आवड नाही तर नवलला शेतीमध्ये आवड आहे। वर्षभर नवल गुरुकुलमध्ये राहिला, थोडी मराठी वाचू लागला। त्याला काय वर्षभर इंग्रजी वाचता नाही आली, गणिताच्या क्रियासुद्धा काय व्यवस्थित नाही जमल्या। आम्ही नवलच्या वडिलाला विनंती केली की त्याला आता तुम्ही इतर शाळेमध्ये घेऊन जा। नवलचे वडील खूप विनंती करत होते की त्याला 10वीपर्यंत गुरुकुलमध्ये राहू द्या, पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतर शाळेमध्ये जा, तुमचं 1 वर्ष आता संपलेलं आहे। शेवटी नवलचे वडील नवलला घेऊन गावाकडे गेले। नवलने 10वी कोरोना काळामध्ये पूर्ण केली आणि त्या काळामध्ये त्याला 77% मार्क्स 10वीला मिळाले। नंतर 12वीला नवलने 60% मार्क्स मिळवले, 60%। पण 12वीच्या नंतर नवलने ITI पूर्ण केला। ITI पूर्ण केला पण घरची शेती त्याने खूप डेव्हलप केली। जसं त्याला गुरुकुलमध्ये शेतीची आवड आहे असं आमच्या लक्षात आलं तर घरी त्यांनी मोठमोठाले शेडनेट शेतीमध्ये बांधले, सीड्स घेतले आणि शेती खूप डेव्हलप केली, बागायती शेती केली। शेतीमध्ये पाणी यावं म्हणून नवीन विहीर खोदली, ठिबक केलं, तुषार सिंचन शेतीला केलं आणि शेतीमध्ये शेडनेट करून शेतीचं उत्पन्न वाढवलं। सोबत ITI पूर्ण केला। आज नवल जालना या ठिकाणी LGB या कंपनीमध्ये नोकरी करत आहे। त्या ठिकाणी नवलला चांगला पगार मिळत आहे। म्हणजे नवलने ITI पूर्ण केला, शेती डेव्हलप केली आणि आता LGB या कंपनीमध्ये जालन्याला जॉबसुद्धा करत आहे। आणि विशेष म्हणजे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा आता सध्या बीडला करत आहे। म्हणजे बीडला त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सुद्धा ॲडमिशन घेतलेलं आहे। नवलची स्टोरी ही खरोखर इन्स्पिरेशनल आहे। याचं कारण असं आहे की नवलने स्वतःची शेती डेव्हलप केलेली आहे। आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तो गेलेला आहे, जॉब करत आहे, घरच्यांना मदत करत आहे। नवलच्या या स्टोरीमधून शिक्षक म्हणून आम्हाला हे शिकायला मिळालेलं आहे की अभ्यासामध्ये विद्यार्थी कच्चा आहे म्हणून त्याला घरी पाठवायचं नसतं। विद्यार्थी भविष्यामध्ये बदलू शकतात, स्वतःला घडवू शकतात। हा धडा नवलकडून आम्हाला शिकायला मिळालेला आहे। नवलला मी पुढील शिक्षणासाठी, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। नवलच्या या यशाचा सेवा साधना गुरुकुलला सार्थ अभिमान आहे। पुन्हा एकदा नवलला शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।